what a joy. God has special manna every time we come before Him. ज्या दर वेळेला आपण परमेश्वरासमोर येतो त्या दर वेळेला परमेश्वराकडे आपल्यासाठी खास असा मानना असतो. हा किती मोठा आनंद आहे. Praise God. हालेलुया. Sometimes God has to draw us right into the wilderness to give His manna. कधी कधी परमेश्वराला आपल्या सगळ्यांना अगदी अरण्यात घेऊन जायला लागतं की त्याने तिथे आपल्याला मानना पाठवावा. Because in Egypt we forget the manna. कारण की मिस्र देशामध्ये आपण मानना विसरूनच जातो. Amen. हालेलुया. So God has to take us to the wilderness. मग देवाला आपल्याला अरण्यात घेऊन जायला लागतं. This word is such a sustaining word. हे वचन आपल्यासाठी इतकं पाठिंबा देणारं वचन आहे. This word really sustains you. हे वचन आपल्याला खरोखर पाठिंबा देतं, It helps you. मदत करतं. It nurtures you. वचन आपल्याला पोषण आहे. While we were coming to the church, चर्चला येत असताना suddenly I remembered something, so I asked my wife, अचानक पास्टरांना काहीतरी आठवलं म्हणून पास्टरांनी मला विचारलं did we give the last injection to Sandra? की सँड्राचे जे काही वॅक्सिनेशन्स आहेत ते तू अपडेट केलेत ना, म्हणजे शेवटचं जे काय होतं ते दिलंय ना तिला. She said, yes, everything is over. तर मी म्हटलं हो दिलेलं आहे, आता सध्या काही नाही. And suddenly the Lord told me, आणि अचानक प्रभू मला म्हटला tell the people, लोकांना सांग have they taken all the injection? सगळ्या लसी टोचून घेतलेल्या आहेत ना ख्रिस्तातल्या. Praise God. हालेलुया. Amen. We have vaccination for typhoid, we have vaccination for polio and so many things. अलीकडे तर सगळ्याची लस निघालेली आहे, इंजेक्शन निघालेले आहेत. टायफॉइड म्हणा, पोलिओ म्हणा आणि सगळे इतर आजार म्हणा, कावीळ म्हणा. Amen. Amen. In those times, त्या जमान्यात there were no injections like this. असे काही फारसे इंजेक्शन निघालेले नव्हते. Only 1 or 2 injections finished. एखाद दुसरं कुणीतरी असं बास आणि झालं. And then some used to be attacked with polio, some with leprosy, some with other sickness. मग And all. काहींना पोलिओ व्हायचा, काहींना कुष्ठरोग व्हायचा, काहींना आणि कुठला आजार व्हायचा. But now, पण आता right from the time the child is born, अगदी लहान लेकराचा जन्म झाला, बाळ जन्माला आलं a chart is given. की लगेचच हॉस्पिटलमध्ये चार्टच देतात. तिसऱ्या महिन्यात हे द्यायचं, 6 महिन्यात हे द्यायचं. सगळा चार्ट देतात हॉस्पिटलमध्ये. तिसऱ्या महिन्याला हे, 6व्या महिन्याला हे. So we are living with medicine. म्हणजे आपण औषधांवरती जगणारी माणसं झालो जन्मल्यापासूनच. And so you become immune to many things. आणि मग बऱ्याच गोष्टींविषयी ना आपल्याला प्रतिकार शक्ती वाढते. And so in the spiritual realm also, तसं आध्यात्मिक जगामध्ये सुद्धा when I give you this word of God, जेव्हा मी तुम्हा लोकांना हे देवाचं वचन देतो you become immune to many things. त्याला तुमची प्रतिकार शक्ती बऱ्याच गोष्टींविषयी वाढते. Praise the Lord. हालेलुया. There is that immunity you get in you. प्रतिकार शक्ती तुमच्यामध्ये निर्माण होते की आता येऊ दे त्या सैतानाला So धनाधन. you can हालेलुया. stand anything then. तुम्ही कुठल्याही गोष्टीच्या विरुद्ध मग उभे राहू शकता. Praise God. आमेन. This is the word that is bringing immunity in you. आणि हे ते वचन आहे की जे वचन तुमची प्रतिकार शक्ती आध्यात्मिकरित्या वाढवतं. So I give you a balanced diet. तर मी तुम्हाला संतुलित आहार देतो. I don't take you to just one side. मी तुम्हाला कुठल्याही टोकाला नेत नाही कधी. We don't go into lopsided आणि business. कुठलीही अतिशयोक्ती मी कधीच माझ्या वचनातनं लोकांना शिकवलेली नाही. But balanced. पण संतुलित ख्रिस्ती जीवन कसं जगायचं हेच मी आज गेली 25 वर्ष लोकांना शिकवलं. And whatever I give you, आणि जे काही मी तुम्हाला देतो it is from God. ते देवापासून आहे. It shall be a blessing for you. त्यातून तुम्हाला आशीर्वाद मिळेल. Write it down. तुम्ही ते लिहून ठेवा, Note it down. तुम्ही ते टिपून ठेवा, Use it तुम्ही ते वापरा, for the glory of God. देवाच्या गौरवासाठी वापरा. Don't send me any acknowledgement. बाकी मला थँक्यू पास्टर, धन्यवाद पास्टर असं माझं काही म्हणायची तुम्ही गरज नाही. Don't even take my name. माझं नावही घेऊ नका, माझं ऋणही मानू नका. Take the word that I preach to पण you. मी जे वचन देतो ते वचन घ्या, Add some more experiences to it. त्याच्यामध्ये तुमच्या अनुभवांची अजून थोडी भर घाला. Whatever God gives you extra, आणि देव तुम्हाला अजून भरीचं जे काही देईल ते घाला preach it to everybody. आणि सांगा सगळ्यांना जाऊन. हालेलुया. God will bless the people. सगळ्यांना जाऊन ते संदेश ऐकवा की देवाला लोकांकडनं स्तुती मिळावी, देव महान ठरावा. Because कारण to prepare this messages, I sit before God. हे संदेश तयार करायला ना मी देवाच्या चरणी खूप वेळ बसतो. Amen. मी कधी घाईघाईनं आपलं 2 मिनिटात केलं झालं बोललो असं मी कधीही केलेलं नाही. Do not frustrate the grace of God. आणि सध्याला परमेश्वराच्या कृपेला वैतागील असे वागू नका. 1 Samuel 25, 32 and 33. 1 शमूएल 25, 32 आणि 33. And David said to Abigail, Blessed be the Lord God of Israel, which sent thee this day to meet me, and blessed be thy advice, and blessed be thou, which hast kept me this day from coming to shed blood and from avenging myself with my own hand.
एक शमूएल 25वा अध्याय त्यातलं 32 आणि 33 वचन आपण वाचूया. तेव्हा दावीद अबिगेलला म्हणाला, यहोवा इस्रायलाचा देव ज्याने तुला आज मला भेटायला पाठवले तो धन्यवादित असो आणि तुझा बोध आशीर्वादित हो. आणि आज रक्त पाडण्याच्या दोषापासून व आपल्या हाताने सूड घेण्यापासून मला जिने अडवले ती तू आशीर्वादित हो. Praise the Lord. Hallelujah. Now, you know the story. तुम्हाला कहाणी माहित आहे. I already told you the story. मी तुम्हाला गेल्या वेळेला ही कहाणी सांगितली आहे. David and his men, दावीद आणि दाविदाची माणसं they were taking care of Nabal's cattle नाबालाच्या गुराढोरांना सांभाळत होती at Mount Carmel कार्मेल डोंगरापाशी. 1 whole year. एक संपूर्ण वर्षभर दावीद आणि दाविदाच्या माणसांनी हे काम केलं. They did not rob and steal or kill any one animal. आणि त्या कळपातनं त्यांनी एकही मेंढरू म्हणा का एकही जनावर म्हणा चोरून घेतलं नाही का ठार मारून खाल्लं नाही. Very faithful. अगदी विश्वासूपणे प्रामाणिकपणे दाविदानं आणि त्याच्या माणसांनी काय केलं, नाबालाची गुरढोरं त्याचे कळप वर्षभर सांभाळले. During harvest time, आणि हंगामाच्या काळाला sheep shearing time, आणि जेव्हा मेंढरांची लोकर कातरायची वेळ येते त्या काळाला दावीद he had his 600 people. दाविदाकडे त्याची 600 माणसं होती. Out of that, he handpicked 10 and said, you go and ask Nabal if he can give something. त्याच्यातनं 10 दावीद म्हटला की तुम्ही 10 जण जा आणि नाबालाला सांगा की आपण वर्षभर हे काम केलं आहे, त्याने जर त्याचा काही मोबदला आपल्याला दिला तर बरं होईल. But what happened? पण काय झालं, I told you last week मी तुम्हाला गेल्या सोमवारी सांगितलं काय झालं. how Nabal insulted David. नाबालाने कसं दाविदाचा अपमान केला. He called him a nobody. आणि नाही ती नावं दाविदाला ठेवली की तू कोण आहे, तू कुठचा आहे, तू पळून आलेला आहे. He insulted him left and right. आणि अगदी सगळीकडनं नाबालाने एक संधी म्हणून सोडली नाही आणि दाविदाचा अपमान केला. David got very angry. आणि ते सगळं ऐकल्यानंतर दावीद अतिशय चिडला. At the spur of the moment, he was not knowing what he was doing. He picked up the sword, asked his people also to pick up the sword to finish the whole household of आणि त्या Nabal. घटकेला दाविदाला काही सुचेच ना. आणि दावीद त्यावेळेला आपल्या लोकांना म्हटला, चला आपण जायचं, तुम्ही तुमची तलवार काढा, मी माझी काढतो आणि आपण जाऊन नाबालाला आणि त्याच्या सर्व लोकांना त्याच्या घराण्याला आपण ठार मारायचं. But then पण मग Abigail, Nabal's wife, comes अबिगेल नाबालची बायको आली and she saves him. आणि She stops him. तिनं येऊन दाविदाला थांबवलं. What was it? म्हणजे काय, It is the grace of God. म्हणजे काय, हे काय, म्हणजे काय, हे काय, तर ही आहे देवाची कृपा. It is the sustaining grace of God over David's life. ही आहे दाविदाच्या जीवनावर असलेली परमेश्वराची गळ घालणारी, आवळ घालणारी किंवा त्याला पाठिंबा देणारी कृपा. There are times अशा वेळा असतात when a child of God, जेव्हा ज्या वेळेमध्ये देवाची मुलं very close to God, देवाच्या अगदी जवळची, at times कधी कधी he may lose his temper. कोणी असं असेल की जे देवाचं लेकरू आहे, देवाच्या अतिशय जवळचा तो माणूस आहे, पण काहीतरी असं झालं की त्या घटकेला त्याला भयंकर राग आला. At the spur of the moment, he is going to make a mistake. आणि आता त्या क्षणाला तो काहीतरी चूक त्या रागापायी करणार आहे. God suddenly sends his people. देव अचानक त्याची माणसं पाठवतो. That is the sustaining grace. अबिगेल सारख्या कुणाला तरी त्यावेळेला देव पाठवून देतो आणि त्याला म्हणतात परमेश्वराची मला सावरणारी, आवळणारी, पाठिंबा देणारी कृपा. Praise the Lord. Amen. So at that weak moment, त्या अशक्त क्षणाला David fell aboard. दावीद आता पडणारच, He was going to fall. म्हणजे पडणारच होता. त्याच्या हातनं हा खून होणारच होता. How many times किती वेळेला people like Nabal? नाबाल सारखी माणसं, Nabal means fool. नाबाल म्हणजे नाबाल या शब्दाचा अर्थच आहे मूर्ख. How many times किती वेळेला नाबाल they test us every day. किती वेळेला नाबाला सारखे आपल्याला दर दिवशी पारखतात, चाचणीला घेतात. And devil raises up Nabals for us. आणि सैतान आपल्यासाठी असे खूप नाबाल उभे करतो. In the factory, in the place you work, in the place you live, amongst your relatives, among your people. कंपनीमध्ये, ऑफिसमध्ये, जिथे तुम्ही राहता त्या जागेमध्ये, असं सगळीकडे म्हणजे सैतान असल्या नाबालांना उभं करतो. There are no lack of fools on this earth. या जगामध्ये मूर्ख लोकांची कमी नाही. आमेन. माझाच And अगदी people दांडगा. say, who are the fools?
आणि लोक म्हणतात की मूर्ख म्हणजे कोण? Bible says, बायबल the म्हणतं fool says there is no God. मूर्ख म्हणजे कोण? मी सांगतो, बायबल म्हणतं असा माणूस मूर्ख की जो म्हणतो देव नाहीये. But sometimes, पण कधी कधी even those people whom we call as our own, ज्या माणसांना आपण आपली स्वतःची माणसं समजतो, they also sometimes create problems for us which makes us angry. ती स्वतःची माणसं पण आपल्यासाठी काहीतरी समस्या निर्माण करून ठेवतात आणि मग ज्यामुळे आपल्याला भयंकर राग येतो And we want to get even with them. आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं की नाही आता मी सोडणार नाही, मी दाखवून देईन या लोकांना मी पण काय कमी नाहीये. And David in his great impulse was going to commit the greatest blunder of his life. आणि या असल्या भावनेमध्ये दावीद आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक करायला आता जाणारच. But पण God raised up Abigail. देवाने अबिगेलला उभी केली. Immediately she came to David. अबिगेल काहीही वेळ वाया न घालवता लगेचच दाविदाकडे आली And stopped him committing this crime. आणि अबिगेलनं दाविदाला थांबवलं की तुमच्या हातनं हा गुन्हा होणे नव्हे. Through the words of Abigail, अबिगेलच्या शब्दांद्वारे you can see the heart of God for David. तुम्ही परमेश्वराचं हृदय दाविदासाठी काय आहे हे पाहू शकता. अबिगेल जे बोलली त्यातून She makes David aware अबिगेलनं दाविदाला जाणीव निर्माण करून दिली that if you shed blood, की दावीद राजा तुम्ही जर रक्तपात केलात there will be a mark and blot on your life. तर तुमच्या आयुष्यावर हा डाग कायम असेल. And it does not go well with the person who is going to lead the people of Israel. आणि जो व्यक्ती इस्रायली माणसांना इस्रायल देशाला चालवणार आहे, इस्रायल देशाचं नेतृत्व करणार आहे, त्या राजाला हे शोभत नाही. And God said, vengeance is mine. आणि देव तो म्हटला की सूड घेणं माझ्या हातात आहे. Amen. आमेन. It's always better नेहमी हे चांगलं that we need to act when we are cooled down. की आपण जेव्हा शांत होतो ना तेव्हा कृती करायची. Amen. When you चिडलेले. get angry, जेव्हा आपण चिडतो don't take any action. त्या रागामध्ये काहीही कृती करायला जाऊ नका. Because in our anger, we take wrong action. का रागात काय होतं आपल्याकडनं चुकीचीच कामं होतात. Never act when you're angry. कधीही तुम्हाला जर असं जाणवलं की मला आता सध्याला भयंकर राग आलेला आहे, कंट्रोलच्या बाहेर गेलीये मी आता, तर त्यावेळेला काही कृती करू नका. Wait थांबा, till the sun goes down. सूर्य मावळू दे जरा And see, your action will be different from the one you were about to take at that first time. दिवसभर जाऊ दे, सूर्य मावळू दे आणि त्याच्यानंतर मग पहा तुम्ही जी कृती कराल ती वेगळीच असेल. आणि ज्या वेळेला राग आला होता त्यावेळेला तुम्ही जी कृती करायची ठरवलेलं होतं ती वेगळीच असेल. Now what happened? काय झालं? What made David so angry? का दावीद इतका चिडला? Because कारण he was thinking upon all the good things that he did. त्यानं जे काही चांगलं काम केलं, दाविदाने जे काही वर्षभर चांगलं काम केलेलं होतं त्याचा विचार तो करत होता. And secondly, आणि दुसरी बाब, hurting people who live in hurt will always hurt others. जे लोक वाईट वाटलेल्या भावनेमध्ये जगतायत, जे ऑलरेडी जखमी आहेत, ते इतरांना पण जखमी करतात. Wild animals, जंगली जनावरं, when they are wounded, जंगली जनावरांना जेव्हा जखमा होतात they are very dangerous. ती जनावरं मग त्याला फार धोकादायक होतात, Very dangerous. अतिशय धोकादायक होतात. जंगली जनावरांना जखम झालेली असेल तर त्या अवस्थेत कुणीही त्यांच्या आजूबाजूलाही फिरकायचं नाही, They become more strong. कारण की ती त्यावेळेला फार बळकट होतात आणि फार डेंजरस होतात. David, दावीद, he was a wounded person. त्यावेळेला दावीद होता जखमी माणूस. Anybody touching his hurt now, they will be wounded by आणि him. आता दाविदाच्या जखमेला जर कोणी हात ठेवायला आलं, जखमेवर बोट लावायला आलं तर त्याला दावीद जखम करणार. Amen. Amen. He said, I will be rebellious. आणि दावीद म्हटला की मी आता बंड पुकारणार See, आहे. when you are hurt, काय होतं जेव्हा आपल्याला जखम होते there is always a feeling that the other person owes you something. त्याला नेहमी एक भावना आपल्यामध्ये असते की ह्यानं माझ्यावरती काहीतरी देणं आहे. Amen. And so, instead of forgiving, तर क्षमा करायच्या ऐवजी we don't forgive. आपण क्षमा करत नाही, But we remove our anger on somebody else. आपण आणि कोणावर तरी दुसऱ्यावर राग काढतो. If I cannot remove my anger on Saul, I will remove my anger on Nabal. मला जर माझा राग शौलावर काढता आला नाही
तर मी जाऊन माझा राग नाबालावर काढतो. Moreover, त्याहून जास्त he cannot bring his anger on Saul because Saul was greater than him. तो शौलावर तर आपला राग काढू शकत नाही, कारण शौल दाविदापेक्षा फार मोठा होता He is the Lord's anointed. आणि तो परमेश्वराचा अभिषिक्त होता. तर नो क्वेश्चन कम्स, म्हणजे दावीद जाऊन शौलाला राग काढू शकत नाही. I cannot touch him. मी नाही त्याला हात लावू शकत, कारण तो देवाद्वारे अभिषिक्त आहे. Just because he is the Lord's anointed, you cannot touch him, and you think so you can touch somebody who is below you. आता तुम्हाला तर भयंकर राग आलेला आहे, परंतु तो देवाद्वारे अभिषिक्त आहे, तर त्याला तर जाऊन मी त्याच्यावर राग काढू शकत नाही. मग आता दुसरा कोणीतरी जो आहे त्याला बळीचा बकरा बनवून त्याच्यावर राग काढायचा का? That does not justify. त्यातनं न्याय होत नाही. Amen. Amen. Whoever they are, कोणी असो तो, कोणी असो ती माणसं, you should allow God to take vengeance. तुम्ही परमेश्वराला परवानगी द्या ना. तुम्ही परमेश्वराला सांगा की सूड तू घे. Sometimes कधी कधी the devil can work more strongly in a person who has a vocation for God. कधी कधी सैतानना एखाद्या अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये फार स्ट्रॉंग रीतीनं कार्य करून जातो की जो व्यक्ती देवासाठी काहीतरी करत आहे, देवाच्या राज्यामध्ये त्याचं काहीतरी पद आहे. Amen. Amen. Some of the winds that are blowing against you very sharply, it is of the devil. काही वादळं जी तुमच्या विरुद्ध अतिशय धारधार रीतीनं वाहतायत, ती सैतानाकडनं आलेली आहेत. To an ordinary believer, it may just be the wind. एखाद्या साध्या बिलीवर माणसाला, एखाद्या साध्या विश्वासू माणसाला साधं वारं असेल, But पण when you are in the vocation of God, जेव्हा देवाच्या राज्यात तुम्ही काहीतरी काम करताय, that tumultuous wind is sent by the devil. त्यावेळेला जे वादळ तुमच्या विरुद्ध उठतं ते सैतानाकडनं आलेलं आहे. When Jesus was in the boat, येशू जेव्हा नावेत होता, the wind was very severe. वादळ फार मोठं सुटलं. It was just not the natural wind. असं नैसर्गिक वारं नव्हतं काही. येशू जेव्हा नावेत होता तेव्हा It was the devil. सैतान. That's why Jesus rebuked the wind and the waves. आणि म्हणून येशूनी त्याला नावेतनं त्या लाटांना, त्या वादळाला धमकावलं की शांत व्हा. See, sometimes कधी कधी the devil will take over some people just to trouble you. सैतान काही लोकांचा ताबा घेऊन टाकेल केवळ तुम्हाला त्रास द्यायला. Because कारण the devil has got a hint somewhere सैतानाला कुठेतरी कळलेलं आहे that God is going to do something worthwhile in this person's life. की परमेश्वर या माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी किंमतवान कार्य करणार आहे. And so he puts a great pressure on you आणि म्हणून मग सैतान तुमच्यावरती प्रचंड दबाव आणतो. that you may make a mistake. अशासाठी प्रचंड दबाव आणतो की त्या दबावाखाली तुमच्याकडनं चुकीचं काम व्हावं. That's what happened with David. आणि बरोबर दाविदाच्या जीवनात हीच घटना Because घडली. all his time he was trying to keep the word, trying to be merciful, trying to be forgiving with Saul. कारण इतके सारे दिवस तो इतक्या शांततेनं राहत होता, चांगलं वागत होता, शौलाला देखील क्षमा करायच्या वृत्तीनं वागवत होता, Never went against him, never lifted up his hand against कधी Saul. शौलाच्या विरुद्ध गेला नाही, कधी शौलाला त्यानं मारलं नाही. Suddenly this spurt, suddenly this anger. अचानक मात्र त्या क्षणाला त्याच्यातला राग भडकला, Because he was too frustrated. कारण की तो फार वैतागलेला होता. Amen. आमेन. He thought, how long should I continue like this? आणि दाविदाला असं वाटत होतं त्यावेळेला की असं किती दिवस जगायचं, How long should I be always on the receiving end? आणि किती दिवस मी असं मीच घ्यायचं सगळं, मीच सहन करायचं, असं मी किती वेळ राहायचं असं, Should I only be walking the second mile? म्हणजे मीच दुसरा मैल चालायचा आणि सगळ्यांनी माझी गंमत बघायची का? Why should it be that way? असं का, असं का, हे सगळं दाविदाच्या मनात त्याला यायला लागलं. What about Saul? मग शौलाचं काय? Why didn't he walk the second mile? शौल का नाही दुसरं मैल चालत? Why was he not loving me? शौल का माझ्यावर प्रेम करत नाही? But then God has a greater plan for you. अरे राजा जरा दमानं घे, देवाची योजना तुझ्यासाठी महान आहे. See, it can be seen in this very thing that when David was about to do the wrong, God sent Abigail. आणि याच्यातनच आपल्याला हे कळून येतं ना की देवाची योजना दाविदासाठी महान आहे. कशातनं? की दावीद जेव्हा चुकीचं पाऊल घेऊन चुकीची कृती करणार होता, त्याला इन टाइम अबिगेलला देवानी पाठवली की ह्याला आवड. And I told you last आणि मी week, तुम्हाला गेल्या आठवडी सांगितलं, God doesn't forget all the good works that you have done prior to all this. या सगळ्या अगोदर आपण किंवा दाविदानं जी काही सगळी चांगली कामं केलेली होती किंवा आपणही करतो, देव ती विसरत नाही. He will not forgive. देव विसरणार नाही. Just because you did this one mistake, He's not going to forget all the good things that you have done for Him. तुमच्याकडनं एक चूक झाली म्हणून देव काय तुम्हाला आयुष्यभराची दंडाज्ञा देणार नाही.
तुमच्याकडनं एक चूक झाली म्हणून देवबाप याच्या अगोदर तुम्ही जे काही चांगलं केलंय ते विसरणार नाही. He will come to your rescue. तो जरूर तुम्हाला वाचवायला He येईल. will save you. He will help you in your folly. तो जरूर तुमच्या पतनामध्ये तुमच्या त्या अशक्त क्षणामध्ये तुम्हाला मदत करायला येईल, सावरायला येईल. Now some people will think काही लोकांना वाटेल, it was the prudence of Abigail that saved David. काही लोकांचं म्हणणं असं पडेल की अबिगेल शहाणी म्हणायची. No, no. ही अबिगेलची सुज्ञता की अबिगेल गेली दाविदाकडे भेटायला. No, it was God. नाही नाही, देवाने तिला नेली. Verse 26. 26वे वचन. Now therefore, my Lord, as the Lord liveth and as thy soul liveth, seeing the Lord had withholden thee from coming to shed blood and from avenging thyself with thy own hand. Did you see that? 25वा अध्याय 26वे वचन. तर आता माझा प्रभू यहोवा जिवंत आहे आणि तुझा जीव जिवंत आहे आणि रक्त पाडण्याच्या दोषापासून व आपल्या हाताने सूड घेण्यापासून यहोवाने तुला आवरले आहे. It is God who has done it. परमेश्वराने केलेले आहे. God has kept you from this avenging murder. परमेश्वराने तुम्हाला हा सूड घ्यायच्या खुनापासून आवरलंय. That is the grace of God. ही देवाची कृपा आहे. Sometimes you may make mistake in your life. कधी कधी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पण काहीतरी चुका कराल. You have taken a wrong decision. कदाचित तुमच्या आयुष्यात तुम्ही कधीतरी काहीतरी चुकीचा निर्णय घेतला असेल You are moving in a wrong direction. आणि कदाचित तुम्ही चुकीच्या दिशेने जात असाल. You are taking a wrong decision, कदाचित काहीतरी चुकीचा निर्णय घेतला असेल किंवा घेत असाल and it shall mar your whole life. आणि त्याचा परिणाम, त्याचा गैरपरिणाम रादर तुमच्या पुढच्या संपूर्ण आयुष्यावर होणार असेल. God will send people to you. त्याला परमेश्वर तुमच्याकडे त्यावेळेला लोक पाठवेल. Right people will come to you and they will stall you from taking the wrong step. योग्य माणसं त्याला परमेश्वर तुमच्याकडे पाठवेल आणि ती योग्य माणसं त्याला तुमच्याकडे आल्यामुळे तुम्ही चुकीचं पाऊल उचलण्यापासून थांबाल. That is sustaining grace. त्याला म्हणतात परमेश्वराची आवरणारी कृपा. And how many times God has sustained you and me? आणि आता विचार करा, अभ्यास करून मला सांगा, तुम्हाला आणि मला Many times. आजपर्यंत किती वेळेला परमेश्वराने त्या आवरणाऱ्या कृपेनं आवरलंय? Many times. मी म्हणतो खूप वेळा आवरलंय. So this is the holding grace, तर ही धरणारी कृपा आहे. maintaining grace, ही आहे जपणारी कृपा. supporting ही grace, आहे आधार देणारी कृपा. propping up grace. ही आहे मदत करायला येणारी, वेळेत मदत करायला येणारी कृपा. And this kind of grace we need it so much in these days. आणि अलीकडच्या दिवसांमध्ये अशा पद्धतीची कृपा तर आपल्याला इतकी गरजेची आहे See, and we know की आपल्याला ठाऊक आहे that grace is not based on our works or on our merits. कृपा आपल्या कामांवर किंवा आपल्या गुणधर्मांवर अवलंबून नाही. We also know that God's grace is based on His love and on His mercy. आपल्याला हे पण माहिती आहे की परमेश्वराची कृपा त्याच्या प्रेमावर आणि त्याच्या दयेवर अवलंबून आहे. But that is the general thing that God does. पण ते एक सर्वसाधारण काम आहे जे देव करतो. But पण God also has special grace reserved for His special people. परमेश्वराकडे काही खास कृपा त्याच्या खास लोकांसाठी त्याने राखीव ठेवली आहे. Don't ever forget that. हे कधी विसरू नका. विसरणार असाल तर लिहून ठेवा की परमेश्वराने खास कृपा त्याच्या काही खास लोकांसाठी राखीव ठेवलेली आहे. Like जसं He sends the rain तो पाऊस पाठवतो, to everybody. सगळ्यांसाठी पाऊस येतो. He makes the sun to shine for everybody. रोज सकाळी सूर्य उगवतो सगळ्यांसाठी. For the believer, He puts the bread on the table. विश्वासू माणसांच्या घरामध्ये तो टेबलवर अन्न ठेवतो. That He is not a respecter of persons. की तो काही भेदभाव करणारा परमेश्वर नाही. That is a general grace. तर ही सर्वसाधारण कृपा आहे की जी सगळ्यांवर असते. But He also says, पण तो असंही म्हणतो, them that honor me, I will honor them. जे माझा मान करतील त्यांचा मी मान करीन. What is it? म्हणजे काय? It's a special grace म्हणजे ती खास कृपा आहे. for special people who Hallelujah. go the second mile. खास लोकांसाठी जे दुसरं मैल चालतात त्यांच्यासाठी खास कृपा. Maybe you are not like the ordinary believers. कदाचित तुम्ही साध्या सुध्या विश्वासू माणसांसारखे नसाल. You are spending extra time with the Lord, कदाचित तुम्ही परमेश्वराच्या सहवासामध्ये प्रार्थनेला जरा जास्त वेळ बसणारे असाल. while the other person spends 5 minutes. आणि इतर विश्वासू माणसं किंवा बाकीचे विश्वासू माणसं कदाचित 5 मिनिटाची प्रार्थना करत असतील. You are spending half an hour आणि तुम्ही मात्र असे विश्वासू किंवा बिलीवर आहात की जे अर्धा तास प्रार्थना or 1 करतात hour. का 1 तास प्रार्थना करतात.
The other person does not read the word only when he is troubled, he reads the word. दुसरा विश्वासू माणूस कदाचित बायबल फारसं वाचत नसेल, फक्त त्याला त्रास आला कीच बायबल वाचत But असेल. you read the word of God daily. पण तुम्ही मात्र असे बिलीवर असाल की जो रोज बायबल वाचत आहे. There is one believer who just comes from for Good Friday and Easter Sunday and Christmas. एक बिलीवर किंवा विश्वासू माणूस असाही असतो किंवा अशी काही बिलीवर माणसं असतात की जी चर्चला इतर वेळेला कधी येत नाहीत, फक्त ईस्टर संडे म्हणा, गुड फ्रायडे म्हणा, क्रिसमस म्हणा, या दिवसांना ती माणसं चर्चला येतात. But you come regularly पण तुम्ही असे बिलीवर असाल की जे नियमितपणे चर्चला येतात and you go out, आणि मग तुम्ही बाहेर जाता, you serve God. मग तुम्ही देवाचं काम करता. You think so that God will not honor you? मग तुम्हाला असं म्हणायचंय की देव तुमचा मान करणार नाही? He will honor you over and above the other believer also. इतर बिलीवर माणसांपेक्षाही देवा कदाचित तुमचा थोडा जास्त मान करेल. Are you understanding? समजतं का मी काय म्हणतो? Special grace reserved for special people. खास लोकांसाठी ठेवलेली खास कृपा. Amen. आमेन. There is a way wherein you can win the favor of God. आहे एक मार्ग ज्या मार्गाने देवाचा अनुग्रह, देवाची कृपा जिंकता येते. आहे एक मार्ग Where God looks towards you with abundant mercy. जिथं देव तुमच्याकडे अगदी उदंड देणं पाहतो. Amen. हालेलुया. You can win the heart of God. तुम्ही परमेश्वराचं हृदय जिंकू शकता बरं का? Do a little bit extra than others. थोडंसं इतरांपेक्षा जास्त करा, Why not? थोडंसं क्षमा जास्त करा, थोडंसं प्रेम जास्त करा, जरा एखादं मैल जास्तीचं चालून दाखवा. व्हाय नॉट? You will win the heart of God. तुम्ही परमेश्वराचं हृदय जिंकाल. That's how I came to this position. मी या पदापर्यंत असाच नाही आलो, तर असं आलो. I used to see others मी इतरांना बघायचो praying half an hour. अर्धा तास प्रार्थना करतायत. I'd say, Lord, I will pray 1 hour. त्यांना अर्धा तास प्रार्थना करताना पाहिलं की मी म्हणायचो, देव बाप्पा मी आता 1 तास. He's praying 4 hours. हा 4 तास प्रार्थना करतो, Pray 8 hours. I'll pray मी 8 8 hours. तास. हालेलुया. Little extra. थोडं जास्त, Little extra mile. थोडंसं जास्त, थोडंसं एक्स्ट्रा, More loving. थोडा जास्त प्रेमळ, More forgiving. थोडा जास्त क्षमा करणारा. Do it. करा ना, करा ना. You will win the favor of God. तुम्ही देवाची कृपा जिंकाल. राजा आयुष्यभर मला लक्षात ठेवशील की पास्टर बोलले पण बरोबर बोलले, अगोदर मला शुद्ध का नाही आली. Somebody said, कोणीतरी म्हटलं grace means God's riches at Christ's expense. कृपा म्हणजे परमेश्वराची धनसंपत्ती ख्रिस्ताच्या जीवावर. Grace. GRAC ना, ग्रेस. God's riches at Christ's expense. ख्रिस्ताच्या जीवावर परमेश्वराची मालमत्ता. And that's true. ते खरं आहे. That's how we got salvation. तसंच तर आपल्याला तारण मिळालं, येशूनी प्राण दिला म्हणून. And then many things are added to it. आणि मग त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी भरीनं पण मिळाल्या. But then that is not enough for us. पण तेवढं आपल्याला पुरेसं नाही. Amen. आमेन. I don't want just saving grace. मला केवळ तारणारी कृपा नकोय. I want sustaining grace. मला आवरणारी, पाठिंबा देणारी, सांभाळणारी कृपा पाहिजे. Because I know कारण मला माहितीये at times I can go wrong. कधी कधी माझ्याकडनं पण चुका होऊ शकतात At बाबा. times I may do something. कारण मला माहितीये कधी कधी माझ्याकडनं पण काहीतरी होऊन जायचं. That time त्या वेळेला I'm not going to tell the Lord मी प्रभूला सांगणार नाही. what I sow that I'm going to reap. So now let me reap, Lord. त्यावेळेला मी थोडंच प्रभूला असं म्हणणार आहे, जे मी पेरणार तेच मी कापणार. तर आता माझ्याकडनं तर झालं. आता That मी तर- time the law of sowing and reaping will never be in my heart. त्याला पेरणी आणि कापणी हा नियम देखील माझ्या हृदयात कुठे शिवणार नाही. कारण मी म्हणतो बाबा असं पेरलेलं उगवलं तर दे बाप्पा. Amen. Because I know what I have sown. कारण मला माहितीये मी काय पेरलंय. You have sown thorns and you are expecting tomatoes. तू काठे पेरले आणि बागेत टोमॅटो येईल अशी अपेक्षा ठेवली कशी? So you cannot tell the Lord, तुम्ही प्रभूला असं सांगू शकत नाही, Lord, प्रभू according to the law of sowing and reaping, give me. पेरणी आणि कापणी या नियमावर आधारभूत मी तुझ्याकडे येत आहे, तू मला दे. The Lord will say, प्रभू म्हणेल याला दगड दे. हालेलुया. त्यांनी तेच पेरलेले. Say, but at that time त्यावेळेला we will come आपण येऊ asking for mercy. आणि म्हणू काय? दया दे, दया. दया दे. काय आहे दया का दे. शिल्लक आहे का? हालेलुया. देव म्हणतो दे म्हणतो त्याच्या पुस्तक बघ काय काय त्यांनी केलेले. हालेलुया. खोल जैसी का किताब पढ़ क्या क्या किया. And the angel says, मग देवदूत म्हणतो यांनी 4 लोकांना माफ केलंय, 5 लोकांना क्षमा केलंय, हालेलुया. 5 लोकांना हे केलं, धन्यवाद. दुसरा मैल चाललाय तो. प्रेज द लॉर्ड. असं आहे का? मग माझं बँकेतून काढून याला देऊन टाक. माझ्या बँकेतनं काढून देऊन टाक तिला. कारण की याच्या बँकेत काही नाहीये. हो ना, कारण हिचं तर खातं रिकामच आहे. माझ्या बँकेतून देऊन टाक. तर माझ्या And who will ask him? आणि कोण विचारणार आहे त्याला? काय It is his. त्याचं आहे.
He will give to you. परमेश्वराचा आहे. परमेश्वराने त्याच्या खात्यातनं काढून तुम्हाला दया दिली तर प्रश्न विचारणारा कोण आहे की याच्यावर दया जास्त का झाली आणि He माझ्यावर will नाही? say, तो म्हणेल I will have mercy on whom I will have अरे mercy. ज्याच्यावर मला दया करायची त्याच्यावर मी दया करीन. तुम्ही कोण? See, so there is a way of winning the heart of God. तर मी काय म्हणतो असं काही न होता एक जो मार्ग आहे ना की ज्या मार्गाने देवाचं हृदय जिंकता येतं त्या मार्गाला लागा. So there is something to show forth when you dedicate yourself to God. तर आपण जेव्हा आपलं परमेश्वराला आपलं जीवन समर्पित करतो पूर्ण त्याच्या शरण येतो त्याला काहीतरी दाखवण्यासारखं असतं. You need to know the pulse of God. तुम्हाला देवाची नाडी कळली पाहिजे. देवाचे ठोके कळले See, पाहिजे. these things we know in the world. या गोष्टी आपल्याला जगात माहिती आहेत. थोडं प्रमोशन पाहिजे तर काय करतो आपण? थोडं चांगलं काम कर रे, प्रमोशन मिळणार. पुढं पुढं कर थोडं आगे आगे. Even when people go for the interview, लोक जेव्हा इंटरव्ह्यूला जातात तेव्हा पण याच्याकडनं व्हाईट शर्ट घेतात, त्याच्याकडनं ब्लॅक पॅन्ट घेतात, याच्याकडनं टाय घेतात आणि मग जातात इंटरव्ह्यूला. See, and then before the interview fellow they say, काय, they sit nicely as though they are very well civilized people. छान बसतात अगदी शिस्तबद्ध. Good morning sir. हालेलुया. Can I sit down sir? प्रेज द लॉर्ड. म्हणतात, हा बसा. अरे काय बसा. चांगला मुलगा आहे तो. येस सर, दिस इज माय फाईल सर. इंटरव्ह्यू मध्ये पास झालं, सगळं झालं. हे घे रे तुझे शर्ट, तुझं पॅन्ट घे, टाय घे. ज्याचं त्याला फरक लेलो. आणि हालेलुया. मग कामाला लागतात. आणि नोकरी मिळाली कामाला लागले. बट वी आर नॉट गोइंग टू डू दॅट काइंड ऑफ थिंग. पण अशा पद्धतीनं आपण देवासमोर करणार नाहीये. See, you can win the favor of those who are taking an interview in that way, but you cannot win the favor of God in this way. जे लोक इंटरव्ह्यू घेतात त्यांची कृपा तुम्ही अशा पद्धतीनं जिंकू शकता. एकाचा शर्ट दुसऱ्याची पॅन्ट आणि तिसऱ्याची टाय घालून. पण परमेश्वराची कृपा जिंकायची असेल ते असं दुसऱ्या तिसऱ्याचं नेसून उगीच दाखवून चालत नाही. Look at Joseph. योसेफ Joseph did not start behaving righteously after he became the prime minister. योसेफ पंतप्रधान झाल्यानंतर नीतिमान वागू लागला असं नाही. Right in the beginning itself, सुरुवातीपासूनच walking in righteousness, नीतिमत्तेनं चालणार. winning the heart of God, परमेश्वराचं हृदय जिंकणार. going and telling his father, वडिलांना जाऊन सांगणार डॅडी डॅडी, डॅडी डॅडी हे माझे भाव सगळं असंच वाईट वाईट काहीतरी बोलत होते, पिक्चर बघत होते, मी ये बघितलं. बाकी के भाई लोग अपने नॉटी डॅडी. आणि तो थोरला आहे ना रूबन, तो सिगरेट Ah, ओढत होता. hallelujah. See, all that they were going and he was complaining to the father तर योसेफ जाऊन सगळं डॅडीला सांगायचा about his brothers. भावंडांविषयी. So daddy used to say, okay, don't worry Joseph, don't. Why Joseph? Joseph loved God. आणि डॅडी म्हणायचे ठीक आहे योसेफ तू काळजी करू नको आपण बघूया. काय योसेफ? काय योसेफच जाऊन सांगायचा? योसेफाचं देवावर प्रेम He होतं. was winning the heart of God at that young age of 17. तो देवाचं हृदय जिंकत होता. अगदी इतका कोवळा 17 वर्षाचा लहान मुलगा असताना Winning the heart of God. देवाचं हृदय जिंकत होता. And so they envied him. आणि म्हणून त्याच्या भावंडांना त्याची ईर्ष्या झाली. ते सगळे जळायला लागले की ह्याला काही काम नाही का. And so what did they do? आणि मग त्यांनी काय केलं? They sold him as a slave. विकून टाकला ना सख्या भावाला गुलाम म्हणून. But God was with him. पण देव त्याच्या बरोबर होता. There was something in Joseph that prompted God to be with him even in the prison. नक्कीच योसेफामध्ये काहीतरी असं होतं की ज्यामुळे परमेश्वराला असं वाटलं की मी त्या तुरुंगात सुद्धा योसेफा बरोबर राहायला पाहिजे. तो माझा आहे. Why? का? Righteousness. नीतिमान. Amen. आमेन. कोणी बघो न बघो नीतिमान. Before he could become the prime minister, he already had righteousness in him. तो पंतप्रधान होण्या अगोदर पासून त्याच्यामध्ये नीतिमत्ता होती, धार्मिकता होती. Before you become somebody, a great man of God, a great woman of God, you should start walking in righteousness from the day you are born again. ज्या दिवशी तुमचा नवीन जन्म झाला ना त्या Every day. दिवसापासून दर दिवशी तुम्ही नीतिमानपणे चालायला सुरुवात केली पाहिजे. केवळ मी देवाचा सेवक झालो, फार मोठा सेवक झालो, बहुत बड़ा मिनिस्टर ऑफ गॉड बन गया, उसके बाद माता नीतिमत्तेने चालूया. अ बिग रॉंग. हालेलुया. No, every day, whether you become a prime minister or not, तुम्ही पंतप्रधान बना किंवा बनू नका. righteousness
should नीतिमत्ता always be in us. नीतिमत्ता एकदा आपला नवीन जन्म झाला ना की नीतिमत्ता आपल्या रक्तात सळसळायला हवी. Even when he was in Potiphar's house, he had righteousness in तो him. पोटिफराच्या घरात असताना देखील नीतिमानपणे आणि धार्मिकतेनं वागायचा. There he was faithful, he was diligent, he was prudent, he was obedient. तिथे पण तो खबरदारीनं राहिला, शहाणपणानं राहिला, सुज्ञतेनं राहिला, प्रामाणिकपणे राहिला, इमानदारीनं राहिला. He pleased God. त्याने देवाला प्रसन्न केलं. You need to know somewhere, somehow, I have to please God. तुम्हाला कुठेतरी कधीतरी ही हरपलेली शुद्ध यायलाच हवी की मी परमेश्वराला कसं प्रसन्न करायचंय ते शिकायला हवं. Sitting on the couch and seeing the TV, you can never please God. आरामामध्ये सोफ्यावर बसून टीव्ही बघून आपण परमेश्वराला प्रसन्न करू शकत नाही. Something you ought to do. काहीतरी करायला पाहिजे. Something. काहीतरी हटके. Pray, प्रार्थना करा. meet the people, लोकांना counsel to भेट- them, attend the church. See, लोकांना भेटा, प्रोत्साहन द्या, call त्यांना people on Saturday meetings. शनिवारच्या मीटिंग साठी लोकांना सांगून Do घेऊन volunteers job. व्हॉलेंटियरचं काम चांगल्या रीतीनं करा. See, there are lots of ways you can win the heart of God. करणाऱ्याला खूप काम असतात आणि करणाऱ्याला खूप काही असल्यामुळे तो परमेश्वराचं हृदय फार सोप्या रीतीनं जिंकून घेतो. When I started the ministry, जेव्हा मी सेवा सुरू केली, in fact, I didn't have any ministry. Forget about ministry. मिनिस्ट्री सेवा म्हणजे सेवा तेव्हा We were नव्हतीच. born again. तर जेव्हा माझा नवीन जन्म झाला, I and my wife used to spend time in prayer. आम्ही दोघंही जण नवरा बायको प्रार्थनेमध्ये वेळ घालवायचो. Sunday we used to come at 4 o'clock. रविवारी the morning. पहाटे 4 वाजता एव्हरी संडे रविवारी सकाळी 4 वाजता आम्ही यायचो. People ask sometimes, what if this stupid fellow can be used, we can be used. See, that even if you are called stupid, you need to have some sense to get up little early, do something that others have not done. कधी कधी लोक असं म्हणतात, लोकांना असं वाटतं, अरे काय देवबाप या मूर्खासारख्या जोडप्याला वापरून घेत आहे, तर देव आमचा पण वापर करेल. पण ठीक आहे, आम्ही मूर्ख तर मूर्ख, काही हरकत नाही, पण जे थोडंसं काहीतरी ते हटके, ज्याला एक्स फॅक्टर, एक हटके काम, एक जास्तीचं जे करायचं ते करायला हवं. See, and I mean, these days, Sundays, people come at regular times, but just imagine coming at 4 o'clock on Sunday service and spending time in prayer. आता तर रविवारी लोक वेळेमध्ये येतात, वेळेमध्ये जातात, सगळं अगदी रेग्युलराइज चर्च चालल्यासारखं चर्च चालत आहे. पण त्यावेळेला जिथं चर्च भरायचं रविवारी, तिथं आम्ही पहाटे 4 वाजता दोघं जण हजर असायचो. I mean, I was not a leader, I was not a pastor, I was not some brother or nothing. आणि त्याला मी कोण होतो? मला काही डिग्री नव्हती तेव्हा, मला काही डॉक्टरेट नव्हती, डिग्री नव्हती, पद नव्हतं, का बिग ब्रदर बिग सिस्टर असं आम्ही काहीही नव्हतो. 4 o'clock. 4 म्हणजे 4. My wife used to get up at 3:30, take bath, and she used to wake me up. I used to get up, take bath, take the Bible, come, and we used to pray in that small gathering of the church we had. पहाटे 3 वाजता मी उठायचे रविवारी, अंघोळ करणार, मग पास्टरांना उठवणार आणि त्याच्यानंतर आम्ही दोघं तयार होऊन बायबल घेणार आणि 4 वाजता हजर प्रार्थनेसाठी तिथे. And then 5 to 9 prayer. मग पहाटे 5 ते 9 वाजेपर्यंत प्रार्थना. Then 9 to 10:30 break. 9 ते 10:30 जरा विसावा. 10:30 the church service started 10:30 ला चर्चची सर्व्हिस सुरू. till 2 o'clock. 2 वाजेपर्यंत चर्च. 2 o'clock 2 वाजता people went home. लोक बाकीचे सगळे घरी निघून जाणार. I and my wife used to sit back. आम्ही दोघं जण तिथंच बसणार. Whatever dabba we used to bring जो काही डबा आणलेला असेल or any vada pav we used to buy from there. किंवा जास्तीत जास्त वेळेला तेव्हा आम्ही वडापाव, जोशी वडेवाले फार फेमस होते तेव्हा वडापाव खायचा. From 2 to 6 again sit down for prayer. आणि 2 ते 6 परत प्रेयरला बसायचं Every Sunday. दर रविवारी. आणि आम्हाला बघून लोकांमध्ये उत्सुकता And people निर्माण used to come. लोकांमध्ये उत्सुकता निर्माण व्हायची की आपण पण गेलं पाहिजे. See, you have to win the heart of God somehow. I'm असं saying. नाही, काहीतरी करून तुम्ही देवाचं हृदय जिंकायला शिका. Somehow you have to do it. काहीतरी करून देवाचं हृदय जिंकायला शिका. काय करायचं ते तुम्ही तपासून पहा. Amen. आमेन. Joseph pleased God right in his father's house.
And as long as you love God आणि जोवर तुम्ही परमेश्वरावर प्रीती करता and try to live right, आणि योग्य पद्धतीचं जीवन जगायचा प्रयत्न करता, I'm not talking about perfection. मी परिपूर्णतेविषयी बोलत नाही. Nobody is perfect. परिपूर्ण कोणी नाहीये. I am also not perfect. मी तरी कुठं परिपूर्ण आहे, मी पण परिपूर्ण नाहीये. But trying to live a godly life, पण एक भक्तिमान दैवी जीवन जगायचा प्रयत्न करणे, God's favor shall be upon your head. देवाचा अनुग्रह तुमच्या डोक्यावर होईल. आणि म्हणून 15 ऑगस्टच्या प्रार्थनेला पण तुम्ही थोड्यांनी पाहिलं असेल, 9 म्हणजे 9. प्रार्थना मी म्हटलं 9 ला सुरू होणार, 9 म्हणजे 9 सुरू नाही झाली, मी सुरू केली. Praise the Lord. आमेन. Genesis 39:21 says, उत्पत्ती 39:21. But the Lord was with Joseph and showed him mercy and gave him favor in the sight of the keeper of the prison. उत्पत्ती 39:21. परंतु यहोवा योसेफाच्या संगती होता आणि त्याने त्याच्यावर दया केली आणि तुरुंगाच्या नायकाच्या दृष्टीने तो कृपा पावेल असे केले. See, God will not forget David easily परमेश्वर दाविदाला असं सहजासहजी विसरणार नाही. because कारण right from childhood, अगदी बालपणापासून as a shepherd boy एक मेंढपाळ मुलगा या नात्यानं with his small harp, त्याची ती लहानशी वीणा taking care of his father Jesse's sheep, आणि आपला बाप इशाय त्याच्या मेंढरांना तो राखायचा, त्याचा कळप चारायचा, at the pastures of Bethlehem, बेथलेम गावातल्या हिरव्यागार कुरणांमध्ये कळप घेऊन जायचा he used to play the harp आणि for वीणा God, देवासाठी वीणा वाजवायचा, sing to God, देवाला गायचा, worshiping God. देवाची आराधना करायचा. And God's favor rested upon him from that time. आणि तेव्हापासनं बर का देवाची कृपा त्या पोरावर बसली. When the lion came आणि मग जेव्हा सिंह आला to attack his cattle, to his sheep, त्याच्या कळपाला खायला, God's favor was upon him. देवाची कृपा त्याच्यावर होती. How he tore the lion's jaw, don't ask me. कसं त्याने सिंहाचा जबडा फाडला मला नाही माहिती, मला विचारू नका. God did it. देवानी केलं. When the bear came अस्वल आलं to snatch away his flock, त्याच्या कळपाला हिसकावून घ्यायला, he came and pulled its beard and then killed it. त्याला अस्वलाची दाढी ओढून त्याने अस्वलाला ठार मारला. How he did it, God knows. कसं केलं मला नका विचारू, It's मला just the माहिती. divine favor of God upon his life. देवाला माहितीये, कारण की देवाची दैवी कृपा त्याच्या जीवनावर येऊन बसलीये. त्यांनी देवाला प्रसन्न केलं. And sir, on and off, sometimes you miss something, you are going out of the way of God. God will tap you back and bring you in the right तर path. कुठेतरी कधीतरी होता तुमच्याकडनं काही चूक झाली आणि त्यावेळेला परमेश्वर काय करेल की तुम्हाला त्याच्या रस्त्यावरती परत घेऊन येईल. But there are certain things David had to learn. पण काही गोष्टी दाविदाला पण शिकाव्या लागल्या. Amen. Amen. He had to learn. काही गोष्टी दाविदाला सुद्धा शिकायला लागल्या. He cannot live in hurt all the time. आता नेहमी तो जखम हृदयाला ठेवून जगू नाही शकत Thinking of what Nabal did to me, Nabal did to me. आणि सारखं नाबालाचा विचार करत की नाबालानी माझं वाईट केलं, नाबाल मला असं बोलला, मी त्याला सोडणार नाही, ही जखम घेऊन तो सारखं जगू नाही शकत. If you stay busy thinking about all the wrong and all the evil people did to you, जे काही लोकांनी तुम्हाला वाईट बोललेले आहेत किंवा लोकांनी काहीतरी तुमचं वाईट केलेलं आहे त्याच्याच विषयी तुम्ही सारखे बोलत बसलात, the devil will fill you in additional things and make you to do or take a wrong action. तर सैतान अजून भरीच्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये घालेल आणि तुम्हाला चुकीची कृती करायला लावेल. But पण even when people hurt you, लोक जेव्हा तुम्हाला वाईट वाटेल असं वागतात, still you forgive them and think the best thing about them and you're busy about the Lord's work, then the devil won't be able to fill your mind with wrong actions. आणि तरी तुम्ही त्या लोकांना समजा क्षमा करून टाकली आणि त्या विषयीने विसरून गेला, प्रेम करत राहिला आणि परमेश्वराच्या कामामध्ये गुंतून राहिलात, तर मग सैतानाला वाव नाही मिळणार तुमच्या डोक्यात घुसायला. We need to be very careful of anger. आपण ना राग, जो राग आहे ना त्या रागाविषयीनं फार संभाळून राहायला If हवं. anger can touch an anointed man like David, it can easily come to any one of us. दाविदासारख्या अभिषिक्त माणसाच्या जीवनात जर राग येऊ शकला किंवा शकत होता, तर आपल्यासारख्या कुणाच्याही जीवनात तो राग येऊ शकतो. सांभाळा. Let not the ugly head of anger rev up at times when God is about to bless you. त्या रागाच्या कुरूप चेहऱ्याला अगदी देव तुला आशीर्वाद देणारच आहे, त्यावेळेला त्या रागाच्या कुरूप चेहऱ्याला डोकं काढू नको देऊ. Amen. Amen. We all have to deal with anger from time to time. आपण सगळ्यांनीच हा जो राग आहे त्या रागाविषयीनं आपल्या जीवनामध्ये कारभार
वेळोवेळी करायला हवा. And anger always comes out of emotions. आणि राग नेहमी भावनांमधून येतो. Amen. आमेन. It always comes out of emotions. राग नेहमी ज्या भावना आहेत ना त्या भावनांमधून येतो. That's why your emotions have to be covered by the Holy Spirit. मग पहिलं तर तुम्ही तुमच्या भावना पवित्र आत्म्याने झाकून घ्या. You know, feeling of displeasure, feeling of hurt, somebody told you this, somebody वाईट did वाटणं, that, somebody जखम- didn't talk to me, somebody didn't smile at me. म्हणजे या सगळ्या गोष्टी मनामध्ये सारखं ठेवून घेणं. हा ना माझ्या विरुद्धच आहे, तो ना आता असलाच आहे, हा ह्याचं काय घ्यायचं, ही ती पण तसलीच आहे, हा माझ्याशी बोललाच नाही, हा मला बघून हसलाच नाही. And what happens? मग काय होतं? These negative emotions नकारात्मक भावनांचा आलाय पूर. are built up so much आणि मग इतक्या त्या सगळ्या मनामध्ये वाढतात that when you have to be angry on the devil, you are angry on the angel. की जेव्हा तुम्हाला सैतानावरती राग यायला हवा असतो तुम्ही देवाच्या दूतावरती चिडून मोकळे होताय. See, it can happen like that. असं होऊ शकतं. Sometimes कधी कधी the wives are very angry on their husbands. बायका पण आपल्या नवऱ्यांवर खूप चिडतात. But they are the मोठे कशाला त्यांना then they remove the anger on the children. मग मुलांवर राग काढतात की आता हे तर थोरले मोठे आहेत ह्यांच्यावर काढता येत नाही, मग मुलांवर. See, David should have known दाविदाला कळायला हवं होतं that God had a purpose for him. की देवाची माझ्या जीवनामध्ये योजना आहे. And he cannot go against every person who does not agree with him. आणि जो प्रत्येक व्यक्ती त्याच्याशी सहमत होत नाहीये त्या प्रत्येकाच्या विरुद्ध दाविदाला जाऊन चालणार आहे का? हा माझा ऐकत नाही, हा माझा ऐकत नाही, याचं मत वेगळं आहे, त्याचं मत वेगळं. मग काय ते सगळ्यांच्या विरुद्ध बंड करायचंय? You need to agree to disagree. असं नाही, आपलं मत ह्याच्याशी जुळत नाहीये, आपलं सहमत होत नाहीये, त्यावरही सहमत करा ना. Amen. Let there be no factions in the body of Christ. ख्रिस्ताच्या देहामध्ये कशाला संघर्ष? Sometimes we say, कधी कधी आपण म्हणतो that fellow doesn't believe in tongues, so I have got nothing to do with him. हा अन्य भाषेवर विश्वास ठेवत नाही, याचा माझा संबंध नाही. That fellow does not believe in this and healing, so I will not talk to him. हा आरोग्यावर विश्वास ठेवत नाही तर मी याच्याशी बोलणार नाही. As long as one believes in the Lord Jesus Christ, it is enough to have अरे friendship with him. एखादा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहे ना, बस झालं ना मैत्री करायचं कारण एवढं. Amen. आमेन. He believes in Jesus Christ. येशूवर त्याचा विश्वास आहे ना. Okay, he doesn't believe in tongues, you believe, okay. ठीक आहे, तो अन्य भाषेवर विश्वास ठेवत नाही, तू ठेवत आहे ना. God will touch people. देव लोकांना स्पर्श करेल, देवाला परवानगी द्या ना. सगळं तुम्हीच केलं तर त्याने काय करायचं? Amen. आमेन. And you cannot go against everybody. आज सगळ्यांच्या विरुद्ध तुम्ही जाऊ नाही शकत. Secondly, दुसरी बाब, sometimes people think, कधी कधी लोकांना वाटतं what all, everybody is dead, everybody is dead. काय हे सगळे मेलेले आहेत. Sometimes you are very happy, कधी कधी तुम्ही फार आनंदी असता and then you expect everybody to have that same measure of happiness in others. आणि तुम्हाला असं वाटतं की जो प्रत्येक माणूस मला भेटेल त्या प्रत्येकामध्ये तेवढाच आनंद असायला पाहिजे. Not necessary. गरजेचं नाही. There are times when you are sad and the other fellow is very happy. कधी कधी अशी पण वेळ येते ना की तू उदास असते आणि समोरचा हसत असतो And that fellow will be saying, what is wrong with him? आणि मग तो तुला बघून म्हणेल की हिला काय झालं. Amen. And everybody will not be very, very happy with what you are doing. तर तू जे करत आहे त्यावर सगळे अगदी खुश खुश होऊन तुला Not डोक्यावर necessary. घेऊन नाचणार नाहीत. Everybody will not be very, very happy that, oh, the church is growing. आणि गरजेचं पण नाही आणि चर्च वाढतंय म्हणून सगळेच आनंदी होणार नाहीत. Okay, if they are not happy, that will not stop me from working for God. ठीक आहे, सगळेच आनंदी होत नाहीयेत त्यामुळे मी थोडं देवाचं कार्य बंद करणार आहे. मी नाही देवाचं कार्य बंद करणार. Just because somebody is not happy with the work I am doing, I'll not stop my work. जे कार्य मी करत आहे त्या कार्यावर कोणीतरी नाखुश आहे त्यामुळे मी माझं कार्य बंद करणारा माणूस नाही. Because I know it is right. कारण मला माहिती मी करतोय ते बरोबर I आहे. know the Bible says to आणि do it. मला माहितीये बायबल म्हणतंय की असंच करायचं असतं. Amen. आमेन. Praise the Lord. हालेलुया. So what can you do when a person mistreats you? You cannot cut his neck. ते एखादा व्यक्ती जेव्हा तुम्हाला गैरवर्तणूक देतो तुम्ही करू तरी काय शकता? सुरा घेऊन काय त्याचा मान कापायचं ठरवलंय का? आपण गोवपवरांगी हे नाही. And moreover, आणि तेवढंही जास्त there will be people like Nabal who will never change. नावाला सारखी काही मूर्ख माणसं असतील जी कधीही बदलणार What नाही. will you do? मग तू काय करशील? Even at home, घरी पण some of the spouses say, oh, this one night never changes. काही घरांमध्ये पण काही जीवन साथीदार म्हणतात आमचे हे ना किंवा हे म्हणतात आमची ही ना कधी नाही बदलणार. म्हणून मी कधीच खुश नसतो. अरे why your joy should be based on that fellow's sadness. अरे तुझी ही बदलत नाही म्हणून तू कशाला उदास राहतो? His life will be full of funeral till his death.
किंवा till his funeral. तुझा हा बदलत नाही म्हणून तू कशाला नाराज राहते, तो तसा आयुष्यभर उदास राहील आणि कबरेत जाईल. तू प्रभूमुळे खुश राहा. Amen. Amen. So you are going to waste all your 35 years not being happy? मग तू काय 35 वर्ष वाया घालवणार आहे असं नाराज ना, आमचे हे नाराज ना म्हणून मी पण नाराज. ये बा हालेलुया. For him, funeral starts that day, maybe, and it will end there when he really has a funeral. त्याच्यासाठी कदाचित मैतीची सुरुवात त्याच दिवशी झाली असेल आणि त्याची समाप्ती खरोखर जेव्हा तो मरेल त्या मैतीत होणार असेल. But I will rejoice in my Lord. पण मी तर माझ्या प्रभूमध्ये आनंद करणार I will आहे. sing songs, मी गाणी गाणार आहे. whether anybody appreciates or not. कुणी माझं कौतुक करो न करो मी गाणार आहे. Because खरं. if I'm waiting for somebody to appreciate my song, that means I'm not singing for God, I'm singing for them. कुणीतरी माझं गाणं ऐकून माझं कौतुक करावं अशीच जर मी वाट पाहत असेल तर याचा अर्थ मी प्रभूसाठी गात नाहीये, मी लोकांसाठी गातीये. पण असं नाही, मी प्रभूसाठी गातीये. Amen. आमेन. Some people will never change. What you will do? काही लोक कधी बदलणार नाहीत. तू किती डोकं फोडशील? Bible says बायबल म्हणतं in Proverbs 27 verse 22, नीतिसूत्र 27:22 there it says, लिहिलंय. you cannot separate a fool from his foolishness. नीतिसूत्र 27वा अध्याय Even though you grind them like grain with mortar and pestle. हालेलुया. Say, नीतिसूत्र 27:22 जरी तू मूर्खाला कुटलेल्या धान्याबरोबर उखळात घालून मुसळाने कुटले. वाह हालेलुया. काय भाषा आहे मराठी. ते दनादन एकदम हालेलुया. तरी त्याची मूर्खता त्याच्यापासून जाणार नाही. मी म्हंटल ना, तू किती डोकं फोडणार, फोडून फोडून तू मरशील. दळणात टाका तुम्ही तांदळा बरोबर त्याला. तांदूळ एकदम सॉफ्ट होऊन जाणार, पण ते तसं अक्काचा अक्का येणार बाहेर. I mean, you तांदूळ can- तुम्ही काय कराल मग? तांदूळ मऊ होऊन येईल, हा खडाच्या खडाच बाहेर आला. People cannot change people. Only God can change people. माणसं माणसांना बदलू नाही शकत. माणसांना केवळ देवच बदलू शकतो. तर तुम्ही नाही ते प्रयत्न करू नका. So it is best not to waste our energy there. At least put your energy in prayer and God can do a miracle तर there. कशाला आपली सगळी शक्ती या नसत्या गोष्टींवरती खर्ची पाडायची? देवबापाच्या चरणी, देवाच्या कार्यात, बायबल, प्रार्थना ह्याच्यामध्ये आपली शक्ती खर्ची पाडा. Unnecessarily David is wasting in energy. उगीच दावीद इथं आपली शक्ती खर्ची पाडत आहे. Some will say, काही म्हणतील नाही पण ते ऍटलीस्ट बोलायला तर पाहिजे ना आपण नाबालला. नाबाल को दो सुना ना तो म्हणताय. अरे सुनाएंगे तू रुकना राजा. अरे what you going to tell a fool? तू मूर्खाला काय सुनाएंगे? Wasting your time. मूर्खाला काय सुनाएंगे? तू आयुष्यातले 2 महत्वाचे क्षण वाया घालवतोयस. Amen. आमेन. David felt that these needs should have been met. दाविदाला असं वाटत होतं की माझ्या गरजा भागायला हव्या Yes, होत्या we ना. all know, we all have needs, we all have needs to be met. ठीक आहे बाबा, मान्य आहे. आपल्याला सगळ्यांना कळतंय, सगळ्यांनाच गरजा असतात, सगळ्यांच्या गरजा भागायला हव्या. दाविदाच्याही त्यावेळेला भागायला हव्या होत्या. Our close people should understand that we have need, we are in need, and they should come to help us. आणि आपल्या जवळच्या Okay. माणसांना कळायला पाहिजे की आपल्याला पण गरजा आहेत, आपल्याला पण मदतीची आवश्यकता पडते. ठीक आहे राजा. But then we are leaning so much on them that if they don't give, we feel hurt. पण आपण इतके त्यांच्यावरती अवलंबून आणि टेकून राहतोय की त्यांनी दिलं नाही की आपला आनंद गेला. आणि त्यांनी दिलं की त्याच्यावर एवढं पडतो आपण त्याला लागतच मग त्यालाच लागतं उलटा मग. हो ना. See? म्हणजे अतिशय योक्तीच. हे टोक नाही तर ते टोक. बॅलन्स्ड लाईफ आपण कधी जिएंगे? And so we get so angry when people don't meet our needs. तर लोकांनी आपल्या गरजा भागवल्या नाहीत आणि गुदगुल्या करून आपल्याला हसवलं नाही की आपल्याला येतो राग. Amen. आमेन. त्याला माहिती आहे ना माझं जेवण नाहीये घरात, त्यांनी थोडं तरी लक्ष थोडं काय लक्ष द्यायचं. आता त्याने काय लक्ष द्यायचं? Say, we need to run to God आपण देवाकडे धावायचं. because he is the only person who can meet all our needs. कारण देव एकटाच असा आहे की जो आपल्या सगळ्या गरजा भागवेल. Look at David on the road for a दावीद kill, दावीद बघा ना, तयार घोड्यावर स्वार आणि निघालाय खून करायला. spoiling all the good work he did from Psalm 23. म्हणजे स्तोत्र 23 पासनं गत आयुष्यात जी सगळी चांगली कामं त्याने केलेली होती त्याच्यावर पाणी फिरवायला राजा घोड्यावर निघाला. Say how many years good work he has put. किती वर्ष चांगलं कार्य केलं होतं त्याने. He's going to spoil it in just one moment. एका क्षणात केलेल्यावर पाणी फिरायला चालला. Amen. आमेन. Not listening to anybody. कुणाचंच ऐकायला तयार नाही. You must get to the root of that anger. Why am I angry so much? तर आपण त्या रागाच्या मुळाकडे जायचं की मी एवढा रागीट का आहे. Amen. आमेन. And get rid of it. आणि त्यापासनं सुटायचं.
Get rid of the mask that we wear. आणि जो मुखवटा आपण घालतो तो मुखवटा काढायचा आणि खरा चेहरा दाखवायचा. And whatever past we had gone through and with many hurts and all, we need to go to the cross of Christ and get all that cleansed out. आणि भूतकाळामध्ये जे काही झालं, पडलं, धडलं, लागलं, जखम झाली आणि असं केलं तसं सगळं सगळं सोडून क्षमा करून परमेश्वर येशू बापाकडनं रक्तानी मस्त स्वच्छ आंघोळ करून घ्यायची. Amen. Amen. Some people get hurt because their ego is hurt. They get angry because their ego is hurt. काही लोकांना राग येतो कारण की त्यांच्या अहमपणाला ठेच पोचते. Forget the ego. Where? What kind of ego we talk about? What we had. काय अहमपणा, कुठला अहमपणा बोलताय? आपल्याकडे होतच काय की आपण एवढी बडाई मारायची. आणि पीपल जेव्हा बरोबर आहे ना त्यावेळी काहीच नव्हतं म्हणून इगो नव्हतं, पण आता सगळं दिलं देवाने म्हणून हो. आपल्याला इगो यायला पाहिजे. बरं, ह्याचं पण उत्तर लोकांकडे तोंडपाठ असतं की तेव्हा काही नव्हतं म्हणून माझ्यामध्ये अहमपणा नव्हता, आता मी मोठी झाले म्हणून माझ्यामध्ये मीपणा खूप आहे. म्हणजे तुला मोठं करायला नकोच होतं, तू छोटीच बरी होती. हालेलुया. See, their position has changed. They have been lifted. आता टाय घालायला लागले. आता आधी टायच नव्हतं, आता टाय दिलं देवाने, आता हो थोडं ना. मोठं झालं आपण. So anything anybody says, then we feel hurt. मग कोणी काय बोललं कसे चौताळल्यासारखे गिळू का खाऊ आणि जखमेवर जखम. And the devil makes you to go tit for tat. आणि सैतान तुम्हाला जसे तसे करायला लावतो. Eye for eye, tooth for tooth, nail for nail. घे डोळ्याला डोळा, दाताला दात, नखाला नख, सोडू नको असं सैतान म्हणतो. But then Jesus said, पण येशू बोलला, bless those who curse you. जे तुला शाप देतात त्यांना आशीर्वाद दे, Do good to those who hate you. जे तुझा तिरस्कार करतात त्यांचं चांगलं कर, Pray for those who persecute you. जे तुला छळतात त्यांच्यासाठी प्रार्थना कर. What golden words. काय सोनेरी शब्द आहेत. ते मग आपण म्हणतो नको ते नको. आपण ते अवॉइड करतो की ते नको वाचायला, ते वाचलं की मला कसं तरीच होत. We need to suffer positively. सकारात्मक रित्या त्रास सोसायला शिका. Otherwise we get into the devil's plan. नाही तर मग आपण सैतानाच्या योजनेमध्ये जातो. Amen. Amen. Because that same devil कारण तोच सैतान who tells you to run after Nabal's neck जो तुम्हाला म्हणतोय की नाबालाच्या मानेमागे धाव आणि त्याचा खून कर, and you cut that Nabal's throat and come back, he is the same devil waiting there and he will condemn you. आणि नाबालाची मान कापून त्याचा खून करून तुम्ही माघारी याल तर तोच तो सैतान टपून बसलेला असेल की जो आता तुम्हाला सोडणार नाही. See, first he encourages you. पहिलं तो तुम्हाला प्रोत्साहन देतो. काय रे सैतान, तू एवढं मोठं राजा, तो नाबाल तुला असं केलं, जा मार, सोडू नको त्याला, तू बरोबर करतो, जे करतो तू बरोबर आहे. आणि दावीद चालला मग, and then he kills बस. and he comes back आणि दाविदाने केला खून, परत आला, and सांगतो मी केलं. हा केलं. दावीद म्हणतो का केलं रे, का असं केलं तू, फॉरगिव्ह नाही काय करायचं. मग सैतान म्हणतो अरे बायबल मध्ये लिहिलेलं येशूने फॉरगिव्ह केलं. अरे मग दाविदाचं Simple. मन त्याला खाणार. साधं आहे. He's the same fellow who encourages you, and the same fellow will condemn you. तोच तो सैतान आहे जो तुम्हाला हे चुकीचं करायला प्रोत्साहन देईल आणि तुमच्याकडनं चुकीचं काम झालं की तुम्हाला दंडाज्ञा पण देईल. You must decide तुम्ही ठरवायचं. if you want to take that pain with you तुम्हाला त्या वेदना तुमच्या बरोबर ठेवायच्या असतील and ask the Lord to deal with it आणि प्रभूला सांगायचं असेल की प्रभू या सगळ्यात आता तू कारवाई कर and get to the higher glory of God, आणि देवाच्या उच्च गौरवाकडे जायचं असेल, or then take your own decision and fight your own battles and remain where you are. हे करायचंय का आपलं स्वतःचं युद्ध स्वतःच लढणार आहात आणि तुम्हाला वाटेल तसंच तुम्ही करणार आहात, Amen. तुम्ही ठरवायचं. When we get angry, जेव्हा आपल्याला राग येतो stir up the fruit of the Spirit. त्याला काय करायचं माहितीये का, पवित्र आत्म्याचं जे फळ आहे ना आपल्यामध्ये त्याची ढवळाढवळ करायची. Love, joy, peace, patience, goodness, kindness, Amen. faith, all that. Hallelujah. Use it now. सगळं पवित्र आत्म्याचं 9च्या 9 फळ जे आपल्या आतमध्ये त्यांनी दिलेलं आहे ते सगळं त्याला ढवळाढवळ करून बाहेर काढायचं. प्रीती, शांती, संयमन, स्वनियंत्रण हे सगळं त्यावेळेला काढायचं. See, the world says जग म्हणतं you should have a very good reason to get angry. फार तुझ्याकडे चांगलं कारण असायला पाहिजे. जर तुला राग येत असेल तर त्या रागामागे कारण चांगलं पाहिजे. Okay. ठीक आहे. You have a very good reason to get angry, but don't stay angry for long. तुझ्याकडे काहीतरी चांगलं आणि योग्य कारण असेल राग येण्यामागचं, पण तसा कायमचा रागीट राहू नको. And let not that anger lead you to do wrong things. आणि तो राग तुला चुकीचं काम करायला लावेल असं होऊ देऊ नको. Amen. आमेन. Romans 12:21 says, रोम करास 12:21 मध्ये लिहिलंय, don't let yourself be overcome by evil, but overcome evil with good.
रोमकरास 12वा अध्याय त्यातलं 21वे वचन. वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक. Hallelujah. See that. Amen. आमेन. When Satan attacks you, सैतान जेव्हा तुमच्यावर हल्ला करतो, instead of getting mad, त्याला चिडायच्या ऐवजी go bless someone. जा जाऊन कुणाला तरी आशीर्वादित करा. Bless someone. जा कुणाला तरी जाऊन आशीर्वादित करा. If Satan says, तर सैतान म्हटला त्याला 2 थप्पड मारून दे, याला 2 लावून दे. you say अच्छा चालेल. जायचं त्याला, हे घे तुला नवीन शर्ट घेऊन टाक. त्याला म्हणायचं ठीक आहे करतो. जायचं नवीन शर्ट घ्यायचा आणि त्याला द्यायचा. The devil will say, अरे बाप याच्या पुढे याला बापरे, काही सैतान सांगायचं नको. म्हणे हिला म्हटलं होतं 2 मारून ये, इथं शर्टच घेऊन आले. Say, once Kenneth Hagin, एकदा केनेथ हेगन a preacher, had come to his church, एक उपदेशक त्यांच्या चर्चला आले होते. and he was taking the meeting for 3-4 days. 3-4 दिवस ते सभा घेत होते. But this preacher's message was not so anointed as he heard. पण या उपदेशकाचा संदेश काही इतका अभिषिक्त नव्हता की जेवढं त्यांनी त्यांच्याविषयी ऐकलेलं होतं तेवढं नव्हतं. And so he didn't believe in certain things in the Bible. आणि बायबल मधल्या काही गोष्टींवर त्यांचा विश्वास नव्हता. So the crowd also was, not increasing but decreasing. आणि म्हणून लोकांची गर्दी पण काही वाढली नाही तर कमी कमी झाली त्या And so the सभांदरम्यान. offering also was not coming enough. आणि त्यामुळे दानार्पण सुद्धा काही पुरेसं आलं नाही. And Kenneth Hagin had promised him a good amount. आणि केनेथ हेगननी As a मात्र love offering I will give you. केनेथ हेगननी मात्र या उपदेशकाला वचन दिलं होतं की मी तुम्हाला चांगलं एक प्रीती अर्पण सभा After the संपल्यानंतर meetings, सभा संपल्यावर as he was about to give the देणारच offering, ते प्रीतीचं अर्पण त्या उपदेशकाला देणारच. the devil said, सैतान बोलला what he preached, काय त्यांनी उपदेश केला not असा? very anointed. कुठं काय एवढा अभिषेक? People were diminishing. लोक किती कमी झाले. And offering also didn't come आणि much. कुठं काय चांगलं ऑफरिंग पण 4-5 दिवसात आलं नाही. So you have a valid excuse. Don't give him all the amount, give half only. तर तुझ्याकडे यथायोग्य कारण आहे. तू काही हे पूर्ण प्रीतीचं अर्पण त्यांना देऊ नको, अर्ध दे आणि बास झालं. Kenneth Hagin said, केनेथ हेगन म्हटले just because you told me, अच्छा सैताना केवळ तू मला सांगितलं आहेस म्हणून what I had promised him, I will give. मी जे त्यांना वचन दिलं ते मी देणार. Suddenly, अचानक again the voice came. परत आवाज आला. Why you have to give so much? सैतान बोलला कशाला एवढं देतो? Kenneth Hagin said, केनेथ हेगन म्हटले what I had promised, I will give double of it. आता मी जे वचन दिलं होतं ना त्याच्यापेक्षा दुप्पट प्रीतीचं अर्पण या उपदेशकाला देणार. He said, after that the devil did आणि speak. त्यानंतर केनेथ हेगन म्हटले की सैतान बोलला नाही And I gave double offering to आणि मी them. दुप्पट प्रीती अर्पण त्या उपदेशकाला दिलं. That is the way we need to live. अशा पद्धतीनं आपण जगायचं असतं. And when we live like that, आणि अशा रीतीनं जेव्हा आपण जगू the devil will speak less to you. तेव्हा सैतान तुमच्याशी कमी बोलेल. Do you know that? माहिती He होतं will का? speak less to you. मग सैतान तुमच्याशी कमी बोलेल. Because the devil knows. पण सैतानाला माहिती असेल Any suggestion I give him, this fellow will do something good only. बाबा याला काही सल्ला द्यायला गेलं तर हा तर त्याच्यापेक्षाही काहीतरी चांगलंच करून येतो. म्हणून याला सोडून आपण दुसऱ्याला धरू. म्हणून सैतान म्हणतो ह्याला सोडा आणि दुसऱ्यांमध्ये घुसा. कारण की ते ऐकतात माझं नाही. हा कारण हे दुसरे फार आज्ञाकारी आहेत. असं गेलं की पटकन ऐकतात. त्याला सांगितलं 10 रुपये देऊ नको, मग तो काय 1 रुपया पण देत नाही. असं सैतान म्हणतो. Praise God. हालेलुया. Amen. आमेन. So the devil wants to, upset the plan of God in your life. तर सैतानाला काय करायचं असतं? आपल्या जीवनामध्ये जी काही देवाची योजना असते त्याची सगळी उलथापालथ करून टाकायची असते. Always try to defeat the plan of the devil and get in the victory line. तर तुम्ही काय करायचं? तुम्ही नेहमी सैतानाची जी काही योजना असेल ना ती पराजयी करून परमेश्वराच्या योजनेमध्ये चालत राहायचं. I know it's not easy naturally. मला माहितीये नैसर्गिक स्तरावर हे काही सोपं नाही. But when we do what we can do, पण जेव्हा आपल्याला जे काही करायला जमतं ते आपण करू, God will do what you cannot do. त्यावेळेला देव तुम्हाला जे तुम्ही करू शकत नाही ते करायला मदत करेल. At least have a desire and God will fulfill that desire. कमीत कमी इच्छा तर बाळगा मनामध्ये आणि देव तुमची इच्छा पूर्ण करेल. Praise the Lord. हालेलुया. I'm not asking you to do a good work. At least think good. मी तुम्हाला चांगलं कामच करा असं सांगत नाही. कमीत कमी चांगले विचार तर करा. If you think good, तुम्ही जर चांगले विचार केले God will supply you with goods that you can do good now. तर देव तुम्हाला साहित्य पुरवेल की घे हे साहित्य
आणि जे चांगले विचार डोक्यात आणले होते ते चांगलं काम आता कर. Praise the Lord. आमेन. Bible says बायबल म्हणतं in Ecclesiastes 7:9, उपदेशक 7:9 do not be quick in spirit to be angry or vexed, because anger and vexation they lodge in the bosom of the fools. उपदेशक 7वा अध्याय त्यातलं 9वं वचन. तू आपल्या आत्म्यात रागवायला उतावळा असू नको, Yes. कारण राग मूर्खाच्या हृदयात राहतो. See? आमेन. राग कुठं असतं? मूर्खाच्या हृदयात असतं. राग मूर्खांच्या हृदयात राहतो. Did you see that? बघा, Nabal is a fool. नाबाल मूर्ख होता. Why should we become like Nabal? आपण कशाला नाबाला सारखं बनायचं? We have a great destiny. आपली तर आयुष्याची दिशा फार मोठी आहे We have a great calling. आणि आपल्यावर पाचारण पण फार मोठं आहे. We are living with the purpose of God. आपण देवाचे संकल्प आणि योजना घेऊन जगणारी माणसं आहोत. If we hang on to anger, then we are like the fool. आपण जर रागाला धरून राहिलो तर आपण मूर्ख ठरतो. Amen. आमेन. We have to hand over our anger, and those people who have caused us anger, both of them, we have to commit it to God. आपण राग आणि ज्या लोकांनी आपल्यामध्ये तो राग निर्माण केला ती लोक, हे सगळं देवाच्या हातात सोडून द्यायचं. Romans 12:19 says, रोम करास 12:19. God says, They want to- vengeance is mine. हालेलुया. रोम करास 12वा अध्याय त्यातलं 19वं वचन. परमेश्वर म्हणत आहे, प्रियांनो सूड उगवू नका, देवाच्या क्रोधाला वाट द्या, कारण असे लिहिले आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे, I will repay, says the Lord. मी फेड करीन असे प्रभू म्हणतो. Praise God. Amen. God will take care. देव सांभाळून घेईल. Amen. Amen. We need to trust God. आपण देवावर विश्वास ठेवायचा. He will take care of us. He will protect us. देव आपल्याला सांभाळेल, देव आपल्याला सुरक्षित ठेवेल. Amen. Amen. Whatever anybody has done to you in the past, जे काही कोणी भूतकाळात सुद्धा तुम्हाला वाईट वाटेल असं केलं असेल, see, you cannot change that past. आता भूतकाळ तर तुम्ही बदलू नाही शकत. Amen. Amen. You cannot go into the past and change that past. आणि तुम्ही भूतकाळात जाऊन भूतकाळ तर बदलू शकत नाही. But when you give it to God, पण जेव्हा तुम्ही हे सगळं देवाच्या हातात देता, He will take that past and use it for your better future. त्याला देव तो भूतकाळ घेईल आणि तुमच्या चांगल्या भविष्यासाठी कार्य करेल. Amen. आमेन. Look at David as he's pursuing after for Nabal. आणि दावीद जसं नाबाला मागे जायला निघाला, बघा दाविदाकडे God is sending Abigail at the right time. देवानी कसं बरोबर वेळेमध्ये अबिगेलला पाठवलं. It is Nabal's wife who is coming and saving नाबालाची him. बायको येऊन दाविदाला आवरत आहे. And when she spoke such wisdom words to David, आणि अबिगेल जेव्हा बोलली, काय ज्ञानाचे शब्द बोलली बाई. see, that's how, and that's why he got married to her later. तसंच तर, आणि म्हणूनच तर मागाऊन दाविदाने तिच्याशी लग्न केलं. He said, तो म्हटला, असंच बायको पाहिजे आपल्याला. बायको असावी तर अशी. कधी कधी मला राग आला हो ती ना. आहे ती बरोबर मला सांभाळून घेणार. See? He was very wise. फार सुज्ञ होता दावीद. He said, म्हणाला, I am anointed, मी अभिषिक्त आहे, but sometimes I become weak. पण कधी कधी मी अशक्त पडतो. असं बायको पाहिजे तर आपल्याला. तेव्हा अशी बायको पाहिजे. आमेन. Because when Nabal died, कारण जेव्हा नाबाल मेला, immediately David put a proposal and got married with her. लगेच दाविदाने अबिगेलला मागणी घालून तिच्याशी विवाह केला. Why? का? Prudent wife. सुज्ञ बायको. If you have a prudent wife, half of your headache is gone. सद्गुणी बायको. आणि सद्गुणी सुज्ञ बायको जर तुम्हाला मिळालेली असेल तर अर्धी डोकेदुखी तिथंच गेली. Praise the Lord. Amen. Amen. Hallelujah. She should be in a position to tell you also when you are wrong. ती तुमची बायको अशा अवस्थेमध्ये पण असायला हवी की तुमच्याकडनं कधी चूक झाली तर तिला सांगता येईल की बघा तुम्ही इथं चुकलाय. हे बरोबर नाही, आपल्याला काहीतरी वेगळं करायला पाहिजे. Hallelujah. You should not do that. She has to say that. असं तिनं बोलायला हवं. Some of the wives say, कशाला काय बोललं, अजून एक मग तिथं स्टोरी येणार. काही बायका You need to सगळ्यात say it with love. You need to say it with understanding. असं नाही, प्रेमानं सांगा, समजुतीनं सांगा, प्रार्थनापूर्वकरित्या सांगा. असं बोलून सगळ्यातनं हात काढून काय लाभ आहे? त्याचं जेवण जाळून एकदम खराब करून आणि ते जेवताना अरे काय खराब आहे आणि त्याच्यामध्ये आपण बोलतो तुम्ही ते दिवशी केलं ते बरोबर नाही. एक तर त्यांना राग हे जेवणाचं, मग तुमचं Hallelujah. राग फिनिश्ड. बिर्याणी जाळून सांगायची गरज नाही. बिर्याणी जाळून मग जर तू त्याची चूक त्याला सांगायला गेली तर तो म्हणेल एक तर बिर्याणी जाळली आणि खाताना परत डोक्याला ताप, मी ऐकणार नाही. Abigail said, अबिगेल म्हटली, my lord Nabal is a foolish man, माझा नवरा नाबाल मूर्ख आहे, but you are wise. पण तुम्ही शहाणे आहात.
You are anointed. तुम्ही अभिषिक्त You आहात. are a man of God. तुम्ही देवाचे सेवक आहात. You have got a vocation. तुमच्याकडे परमेश्वराने दिलेलं पद आहे. You are a pastor. You are a leader. तुम्ही पाळक आहात. तुम्ही लीडर You आहात. are an elder. तुम्ही एल्डर You आहात. are a cell leader. तुम्ही सेल लीडर आहात. आपल्याला शोभा देत नाही. शोभत का? For others it is okay. दुसऱ्यांना शोभेल, ठीक आहे, त्यांनी केलं चालतं, मी केलेलं चालत नाही. Sometimes कधी कधी when I'm driving in the car, जेव्हा मी गाडीमध्ये ड्रायव्हिंग करतो, suddenly somebody will come on the left and overtake like that. अचानक डावीकडनं कोणीतरी येऊन ओव्हरटेक करेल बरं का. And then many times the devil plays there only. आणि अनेक वेळा सैतान तिथंच खेळतो. I will tell him now something. आणि पास्टर म्हणतात आता मी सोडत नाही याला. Then there are times I just left it. कधी कधी मी सोडतो असंच. And sometimes अरे क्या दिखता नहीं क्या? And then he's a कधी-कधी- believer. Praise the Lord. Praise the Lord, brother. का? कधी कधी पास्टर बोलायला जातात, माझा बँड सुरूच असतो शेजारी, संभालो चर्च में आने वाला निकला तो अपन गए, तुम संभालो, हालेलुया. आणि मग असं बोलणारच आणि त्यांना कळतं हे प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. They say suddenly, praise the Lord, pastor. Praise the Lord. Praise the Lord. कैसा है? ठीक है. असं प्रेज द लॉर्ड. मी And म्हटलं not only it happens so many times आणि इतक्या वेळेला असं होतं ना that I have to always control my anger की now. आता नेहमी पास्टरांना त्यांचा या विषयीनं जो काही राग असतो तो ताब्यात ठेवायला Because लागतो. so many people know me कारण पुण्यात इतकी सारी माणसं मला ओळखतात that I cannot get angry on anybody. की आता मी कोणावर चिडू नाही शकत. एकदम शांतपणे नाही कर जायचं सकता मला. एकदम असं शांत. कुणी Like- पुढे गेलं काय केलं जा बाबा काय माहितीये तो आपल्या चर्चला येत असेल. जा ओवरटेक ना का जाने दे बाबा, अपने मीटिंग में आने वाला रहेगा. Even in the mall when I'm standing in the queue to pay the bill, somebody will come like that. They will stand right in front, and I feel like saying, "अरे अभी आए आपके मॉल पीछे." मध्ये सुद्धा बरं का, म्हणजे बिलिंगला लाईन असते आणि लाईनीचं मध्येच कोणी घुसलं पास्टरना राहत नाही. अरे लाईन I'm walking righteously here. मी नीतिमानपणे चालतो. तुम्ही कुठं Then I said नको बाबा. हे आपल्या सॅटर्डेला येत असेल तर प्रॉब्लेम होणार. सॅटर्डे को आने वाला, आणि मी कुठून तरी इशारा करतेच त्यांना, सांभालो लाईक अ गुड बॉय. हालेलुया. Praise the Lord. आमेन. Vengeance is mine. Vengeance is mine. Vengeance is mine. तर God सूड says. घेणे माझे आहे, सूड घेणे माझे आहे. ओव्हरटेक करताना पण सूड घेणे माझे आहे. मॉल मध्ये बिलिंगला सूड घेणे माझे आहे. And some people are like that, little stupid, isn't it? काही माणसं असतात थोडी मूर्खच असतात. Suddenly they will go boom, from left hand. डावीकडनं ओव्हरटेक एकदम जोरात. Overtake you have to do from the right. अरे इधी इंडिया बा, इधर कौन रूल करता है कुछ. हालेलुया. Praise the Lord. मग मी त्यांना म्हणते आपण इंडिया में अमेरिका में थोड़े ही चला रहे, उधर तो रूल सब है. इधर कौन rule There is the inside road. मग आतमधला तिथे रोड असेल, When you go in the inside road, आतमधल्या रोडलाही तुम्ही जर त्या परदेशात अमेरिकेला वगैरे गेलात, not a soul is there on the road. आतमध्ये गल्ल्या सुद्धा बरं का, एक माणूस नसेल तिथे, If there is an intersection like that, पण समजा चौक आला they still stop the car. तरी ते गाडी थांबवणार. मी म्हणायचं ना अरे काय एक कुत्र नाही काय नाही रस्त्यात काय कशाला थांबतात चला ना. No, that rule is we have to stop. रूल आहे, थांबायला लागतं. But I said, but nobody is crossing. अरे कोणीच नाहीये. No, even if nobody is crossing, we have to wait. रूल आहे, रूल आहे, So कायदा आहे. 2 seconds they wait and then move. 2 सेकंड थांबणार मग जाणार. इथं आपलं लोकांमध्ये पण आलं एक त्याच्यावरून जाणार आपण पण मला लवकर जायचं. इथं सिग्नलला गंमत बघायची, सबको पहले रहने का. हालेलुया. Praise the Lord. But then we have been tested much here and then so we come out victorious. तर इथं आपली पारख चाचणी परीक्षा खूपच होतात आणि मग सगळ्यातनं आपण विजयी रीतीनं बाहेर पडतो. Praise God. आमेन. Now this woman, ही स्त्री she falls at the feet of David दाविदाच्या पायी पडली and she says, आणि म्हणाली, I take all the blame on myself. मी सर्व दोष माझ्या पदरी माझ्या स्वतःवर घेते. See that? बघा काय म्हणाली, Of all the things that my husband did, I take all the blame on जे myself. सगळं माझ्या नवऱ्याने केलंय, माझा नवरा जे काही तुम्हाला बोलला तो सगळा दोष सगळा गुन्हा मी माझ्या स्वतःवर घेते. See? What a prudent wife she was. म्हणजे किती सद्गुणी बायको असावी. And she is telling, ती म्हणते, if you kill Nabal in anger, नाबालाला तुम्ही जर रागापायी मारलं this guilt will hang over you like a legacy. तर हा दोष, हा कलंक तुमच्या माथी कायमचा राहील. Amen. आमेन.
So that's why we should be very careful of anger. तर आपण रागापासून फारच संभाळून राहायला You हवं. know, Moses out of anger killed an Egyptian मोशेनं रागापायी एका मिस्री माणसाला ठार मारला, आठवतं ना? because he felt that God had called him. कारण त्याला असं वाटवतं की मला तर देवानी पाचारलंय. When you feel yourself important and if anybody is not behaving wise, you want them to behave, you get angry. काय होतं जेव्हा आपण स्वतःला जास्तीचं महत्व द्यायला लागतो आणि स्वतःला जास्तीचं महत्वाचा माणूस मीच आहे असं मानायला लागतो, त्यावेळेला समोरच्या माणसांनी असं काही केल्यानंतर आपला ताबा सुटतो. Praise the Lord. आमेन. We'll continue next week. पुढच्या सोमवारी आपण मेसेज सुरू ठेवूया. Realize you're not ordinary people. समजून घ्या की तुम्ही साधी माणसं नाही, All of you. तुम्ही सर्वजण. God has a great plan for each one of you who has come here today. देवाची योजना तुम्हा प्रत्येकासाठी आहे. जो प्रत्येक जण या ठिकाणी आलेला आहे त्या प्रत्येकासाठी देवाची योजना आहे. Try to live by sustaining grace. त्या देवाच्या पाठिंबा देणाऱ्या कृपेने जगायला शिका Let us do something more. आणि काहीतरी जास्तीचं करूया. Something which others have not done. असं काहीतरी जे दुसऱ्यांनी केलं नाही. हालेलुया. धन्यवाद दे बाप्पा. Thank you, Jesus. तुझी आराधना करतो प्रभू. आज तुझी स्तुती करतो. Grace, grace, and more grace. तुला कृपा 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 अजून कृपा मागतो Say, देवा. Lord, I want grace, Lord. म्हणा प्रभू मला कृपा पाहिजे, मला अजून कृपा पाहिजे म्हणा. हालेलुया. Now, grace will not fall on your lap just automatically. कृपा तुमच्या मांडीवर आपोआप पडणार नाही. That grace is Thi- just saving grace that falls on you automatically. ती तारणाची कृपा तुमच्या मांडीवर आपोआप पडेल. The gifting grace falls on you automatically. दानाची कृपा तुमच्यावर आपोआप पडेल. The calling grace falls on you automatically. पाचारणाची कृपा तुमच्यावर आपोआप पडेल. But to win the favor of God, पण देवाचं अनुग्रह, देवाची कृपा जर जिंकायची असेल, to have the sustaining grace, पाठिंबा देणारी कृपा जर हवी असेल, you have to do something तर different. तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल. जे इतरांनी केलं नाही ते तुला करावं लागेल. That God has to say, आणि मग देवाने म्हणावं this is my beloved son. की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, This is my beloved daughter ही माझी परमप्रिय मुलगी आहे in whom I am well आणि pleased. तिच्यावर मी प्रसन्न आहे. हालेलुया. Amazing grace, how sweet the sound that saved a wretch like me. I once was lost, but now I'm found. Was blind, but now I see. 'Twas grace that taught my heart to fear, and grace my fears relieved. How precious did that grace appear the hour I first believed. Through many dangers, toils, and snares, I have already gone. 'Twas grace that brought us safe thus far, and grace will lead us home. Hallelujah. Thank you, Mandarandala Jesus. karabasha karababa. Thank you, Father. Manamandara Thank you for your abundant karabasa mercies. तुझ्या उदंड दयेसाठी तुला धन्यवाद दे Thank you बाप्पा. for your graces. तुझ्या कृपेसाठी तुला धन्यवाद दे बाप्पा.
So many times you have helped us, Lord. अनेक वेळेला तू आम्हाला सहाय्य केलंय. So many times you have guided our feet. अनेक वेळेला तू आमच्या पावलांना मार्गदर्शन केलंय. I was almost falling, जवळ जवळ मी पडणार होतो, but you saved पण me. तू मला वाचवलं. You helped me. तू मला मदत केली. I thank you for it, मी Lord. तुझे आभार मानतो प्रभू या सगळ्यासाठी. I was lost in the या world, जगामध्ये मी हरवलो होतो, doing my own things, माझी स्वतःची कामं करत, living my own life, स्वतःचं जीवन जगत, thinking what I was doing was right, आणि जे मी करत आहे ते बरोबर आहे असा विचार करत, thinking that that was life. आणि तेच जीवन आहे असं समजत. But how wrong I was. पण मी किती चुकीचा होतो, And you came in my life. आणि तू माझ्या जीवनात आला. I didn't have any work that time. त्याला माझ्याकडे काही काम नव्हतं. I was sitting, meeting this fellow and that fellow and talking and whiling away my time. असाच बसून होतो, याच्याशी बोल त्याच्याशी बोल, आणि माझी वेळ वाया घालवत होतो. Till the age of 27, 27 वर्षाचा होईपर्यंत I whiled away my life. मी माझं आयुष्य बर्बाद केलं. I remember, Lord, मला आठवतं प्रभू, I used to sit मी बसायचो outside with my friends. माझ्या मित्रांबरोबर बाहेर, No work, nothing. काम नाही काही नाही, Just looking here and there. इकडे तिकडे बघत, People passing by, लोक येतायत जातायत, talking about the world. जगाविषयी गप्पा मारत. No vocation, no काही life, काम नाही, nothing. नोकरी नाही, धंदा नाही, काही नाही. Even when I found the work, आणि जेव्हा मला नोकरी लागली तेव्हा evening I had nothing to do. संध्याकाळी माझ्याकडे काही काम नसायचं. But Lord, पण प्रभू, you touched me. तू मला स्पर्श केला. You saved me. तू मला तारलं, By grace I was saved. आणि कृपेनं माझं तारण झालं. You gave this ministry, you gave this life. तू ही सेवा मला दिली, तू हे जीवन मला दिलं. Same goes with everyone here. आणि जसं माझं तसं इथे प्रत्येकाचं झालंय. We thought we had life. आम्हाला असं वाटत होतं की आमच्याकडे जीवन आहे, We didn't have life. पण आमच्याकडे जीवन नव्हतं We were प्रभू. going to hell. आम्ही नरकात जात होतो, But you saved us. पण तू आम्हाला तारलं. You gave us the meaning to life. आमच्या जीवनाला तू अर्थ दिला. You made us to look important. तू आम्हाला महत्वाचं दिसायला लावलंस. You made us to have value. तू आम्हाला किंमत दिलीस. We thank you. आम्ही तुझे आभार मानतो. Today heaven knows us. आज स्वर्ग आम्हाला ओळखतं, Angels know us. देवदूत आम्हाला The ओळखतात, devil knows us. सैतान पण आम्हाला ओळखतो. You made us famous, तू Lord. आम्हाला प्रसिद्ध केलं In heaven and in hell. स्वर्गात आणि नरकात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. We give you the glory. आम्ही तुला गौरव देतो. Lord, I pray you bless everyone here. प्रभू, मी प्रार्थना करतो की इथे असलेल्या प्रत्येकाला तू आशीर्वादित Let कर. your abundant mercies fall upon them. तुझी उदंड कृपा त्यांच्या जीवनावर पडो. Mercy, mercy, mercy. दया दया दया. Mercies of the Old Testament, graces of the New Testament. जुन्या करारातली दया, नवीन करारातली कृपा, Both are same. दोन्ही सारख्याच आहेत. I thank you, Lord, तुझे मी आभार मानतो प्रभू, for the grace of our Lord Jesus Christ आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा that is upon the people. जी लोकांवर आहे, Fulfill all their heart's desires. त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण कर. Let them never lack in any good thing. त्यांना कधीही कुठल्याही चांगल्या गोष्टीची कमी भासू देऊ Let नको. them be full of joy, त्यांना आनंदाने भर, full of peace. त्यांना शांतीने भर. Heal the broken bodies. तुटलेल्या शरीरांना आरोग्य दे, Heal their hearts. त्यांच्या हृदयांना आरोग्य दे. Let none carry any hurt in their heart. आणि कुणाच्याही अंतःकरणात कुणालाही कुठलीही जखम ठेवू देऊ नको. Enlarge our hearts सगळ्यांचं अंतःकरण विशाल that कर, we may ready to forgive and forget everything. की आम्ही क्षमा करायला तयार व्हावं आणि सगळं विसरायला तयार व्हावं. Thank you, Father. धन्यवाद बापा. I believe you have heard my prayer. माझा विश्वास आहे की माझी प्रार्थना तू In ऐकलीस. Jesus' name I pray. येशूच्या नावामध्ये मी मागितली. Amen and amen. आमेन. आमेन. धन्यवाद देवा.